नमस्कार. शिष्यवृत्ती मार्गदर्शन सत्रातील आज मराठी या विषयाचा वर्णमाला हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. तर वर्णमाला आपल्याला परिचित असा घटक आहे. वर्णमाला या वर्षीपासून वर्णमाला या घटकाचा समावेश इयत्ता 4थी स्कॉलरशिप यामध्ये करण्यात आला आहे. तर मग वर्णमाला ही आपण आज सविस्तर अभ्यासणार आहोत. मग वर्ण म्हणजे काय, तर तोंडावाटे जे निघणारे ध्वनी आहेत त्यांना आपण एकत्रितपणे वर्ण असे म्हणतो. मग आपण हे वर्णमाला पाहूया. अशा प्रकारची वर्णमाला आपल्याला दिसेल. यामध्ये स्वर आहेत, स्वरादी आहेत, व्यंजने आहेत, त्याचबरोबर अनुनासिके आहेत, संयुक्त व्यंजने आहे. तर अशा प्रकारची एकूण 52 वर्णांची आपल्याला वर्णमाला दिसते. तर आपण एक एक करून अभ्यासूया. पहिल्यांदा आपण स्वर अभ्यासूया. स्वर. तर स्वर बघा इथे आपल्याला दिसते आहे. आपण 14 खडी म्हणतो. 14 खडी. तर 14 खडीतील जे 14 खडी आहेत त्या प्रत्येक अक्षरात जेव्हा स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर बनते. मग इकडे स्वर बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ए, आ, ओ, औ हे 14 स्वर आहेत. आणि जे 2 आपल्याला दिसत आहे अम आणि आहा या 2 स्वरादी आहेत. मग स्वराचे सुद्धा काही भाग पडतात. बघा मराठी व्याकरणातील आपण स्वर इथे पाहूया. यामध्ये तुम्हाला दिसत आहेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, लू, ए, ॲ, ऐ, ओ, आ, औ आणि औ हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मग तुम्हाला जर एखाद्या वेळी आता प्रश्न विचारला की आपल्या वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती, तर स्वरांची संख्या आहेत आपल्या 14. स्वरांची संख्या किती? 14. मग अम आणि आहा हे काय आहेत, तर हे 2 आहेत स्वरादी. मग स्वरादी किती? 2. स्वरादी 2. पुढे पाहूया. तर स्वर आता आपण पाहिले 14 स्वर आहेत. त्या स्वराचे काही भाग पडतात, काही प्रकार पडतात. तर मग ते 14 स्वर आपण विभागूया. 14 स्वर आपण विभागूया. त्यामध्ये बघा तुम्हाला दिसते आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर असे आपल्याला 14 स्वराचं विभाजन यामध्ये करण्यात आलेलं आहे. मग 14 स्वराचं विभाजन आपण ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर यामध्ये करूया. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, तर जे स्वर उच्चारताना बघा ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, जे स्वर उच्चारताना त्यांना कमी वेळ लागतो अशा स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. आणि मग याच्या उलट जे स्वर उच्चारताना त्याला जास्त वेळ लागतो किंवा त्याचा उच्चार हा लांबट असतो तर त्यांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. मग इथे आपल्याला दिसते आहे ऱ्हस्व स्वर. मग ऱ्हस्व स्वर कुठले? अ. त्याचा उच्चार हा आखूड होतो आणि उच्चार करताना त्याला कमी वेळ लागतो. ई, उ, रू आणि लू हे असे 5 जे स्वर आहेत ते ऱ्हस्व स्वर आहेत.
लक्ष ठेवा की 5 जे स्वर आहेत हे ऱ्हस्व स्वर आहेत. मग दीर्घ स्वर ज्याचा उच्चार करताना जास्त कालावधी लागतो, त्यांचा उच्चार लांबट असतो, त्यांना आ, ई, उ, तर हे दीर्घ स्वर 3 आहेत. त्यानंतर संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर म्हणजेच काय, तर 2 स्वर एकत्र येऊन जेव्हा हे स्वर बनतात तेव्हा त्यांना आपण संयुक्त स्वर म्हणतो. मग हे पुढे आपण पाहणार आहोत. ए हा कुठल्या 2 स्वराने बनलेला आहे, ए, ऐ, ओ आणि औ हे 2 कुठल्या स्वराने संयुक्त. संयुक्तच म्हणजेच काय, 2 स्वर एकत्र येऊन जेव्हा स्वर बनतो तेव्हा त्याला संयुक्त स्वर असे म्हणतो. खाली आपण पाहणार आहोत. आता इंग्रजीमधून आलेले 2 स्वर आहेत ॲ आणि ऑ. आपण बऱ्याचदा हे ॲ आणि ऑ बघा. 6 नोव्हेंबर 2009 6 नोव्हेंबर 2009 या साली जेव्हा महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय पारित झाला त्यामध्ये ॲ आणि ऑ या 2 स्वरांना स्थान देण्यात आलेलं होतं. पहिले आपली आधुनिक वर्णमाला 52 वर्णाची आहे, तर जी मागील वर्णमाला होती ती फक्त 48 स्वरांची होती, पण ती कालबाह्य झालेली आहे. आणि आता 6 नोव्हेंबर 2009 पासून जो शासन निर्णय पारित झाला त्यानुसार आता एकूण आपल्या वर्णमालेतील वर्णांची संख्या एकूण 52 आहे. त्यावेळी ॲ आणि ऑला इंग्रजी भाषेतून हे आलेले 2 स्वर आहे त्यांना आपल्या वर्णमालेत स्थान देण्यात आलेलं. मग ॲ आणि ऑचा वापर आपण कशासाठी करतो, तर बॅट, ब्या, ॲपल, ऑचा उच्चार आमलेट, ऑरेंज, बॉल अशा शब्दांसाठी आपण या इंग्रजी स्वरांचा वापर करीत असतो. मग आपल्याला समजलं ऱ्हस्व स्वर 5 आहेत, दीर्घ स्वर आ, ई, उ, संयुक्त स्वर ए, ऐ, ओ आणि औ आहेत आणि इंग्रजी स्वर ॲ आणि औ. तर असे आपल्याला एकूण जर तुम्हाला एकत्रितपणे जर प्रश्न विचारला की आपल्या वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती, तर त्याचं उत्तर आपलं असेल 14 स्वर आहेत. मग 14 स्वरामध्ये तुम्हाला याच्या पुढे जाऊन एखादा प्रश्न विचारू शकतो की त्यामध्ये ऱ्हस्व स्वर खालीलपैकी कुठला आहे किंवा खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही, तर त्यासाठी आपल्याला जे आहे ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर माहीत पाहिजे. आपण संयुक्त स्वरांचा खाली अभ्यास करूया. आणि इंग्रजी स्वर आपल्याला जर विचारलं काय खालीलपैकी इंग्रजी स्वर कोणते, तर आपल्याला समजलं पाहिजे ॲ आणि ऑ हे इंग्रजी भाषेतून आलेले स्वर आहेत, ते इंग्रजी स्वर आहेत. याचा स्वतंत्र आपण अभ्यास करणारच आहोत. त्याच्यानंतर सजातीय स्वर बघा. सजातीय 2 स्वर हे आपण खाली पाहूया, नंतर पाहूया. बघा ऱ्हस्व स्वर आत्ताच आपण पाहिलं, ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो अ सहज आणि त्याला कमी वेळ लागतो, आ त्याला वेळ जास्त लागतो, ई, उ, रू आणि लू या स्वरांचा उच्चार हा आखूड होतो, त्यांचा उच्चार करण्यास कमी कालावधी लागतो, म्हणून या स्वरांना आपण ऱ्हस्व स्वर असे म्हणतो. ऱ्हस्व स्वर लक्षात ठेवा 5 आपल्या एकूण 14 स्वरांपैकी 5 हे ऱ्हस्व स्वर आहेत. त्यानंतर पाहूया दीर्घ स्वर. बघा ज्या स्वरांचा आत्ताच सांगितलं होतं, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि ज्यांचा उच्चार लांबट होतो अशा स्वरांना आपण दीर्घ स्वर असे म्हणतो. मग दीर्घ स्वर कुठले, आ. दीर्घ स्वर कुठले, आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ असे दीर्घ स्वर आहेत. आपण पाहिले होतं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी भाषेतून आलेले स्वर. पण बघा दीर्घ स्वर ए, ऐ, ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत, परंतु यांचा उच्चार करताना आपल्याला वेळ जास्त लागतो आणि त्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून या स्वरांना सुद्धा आपण दीर्घ स्वरामध्ये समाविष्ट केलेलं आहे. मग हे आपण लक्षात ठेवा की आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ यासोबतच ए, ऐ, ओ, औ हे सुद्धा संयुक्त स्वर आहेत, पण ते दीर्घ स्वर सुद्धा आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर पहा आपण आत्ताच पाहिलं होतं की संयुक्त स्वर. मग मी सांगितलं होतं संयुक्त स्वर म्हणजे काय, तर 2 स्वर. काय, 2 स्वर, 2 स्वर एकत्र येऊन. आता आपण स्वर पाहिले, स्वर किती आहेत एकूण आपले 14, ते त्यापैकी 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर. संयुक्त म्हणजेच काय, एकत्र.
मग काय पाहिजे, दोन स्वर जेव्हा एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक वेगळा स्वर तयार होतो त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. मग आपण संयुक्त स्वर आता पाहिले होतं, ए, ऐ, ओ आणि औ हे 4 संयुक्त स्वर आहे. मग ए कोणत्या 2 स्वरापासून बनलेला आहे, तर ए बघा, अ अधिक ई किंवा मोठी ई या 2 स्वरांपासून ए हा अक्षर बनलेला आहे. बघा त्याच्यानंतर ऐ, आ अधिक ई किंवा मोठी ई या 2 स्वरांपासून ए हा स्वर बनलेला आहे. म्हणून एला आपण संयुक्त स्वर म्हणतो, कारण त्या 2 स्वरांपासून हा ऐ बनलेला आहे. ओ, अ आणि उ किंवा मोठा उ यापासून ओ हा स्वर बनलेला आहे, म्हणून याला सुद्धा आपण संयुक्त स्वर असे म्हणतो. मग औ कशापासून बनलेला आहे, तर आ आणि लहान उ आणि मोठा उ. बघा उच्चार करताना औचा औ, औ आला आणि ऊचा उच्चार होतो औ. ए, ऐ, आई, हे बघा आ आणि ई, ऐ. एचा बघा अ आणि ई, ए आणि ओचा ओ. तर अशा प्रकारे उच्चार होतो. म्हणजे संयुक्त स्वरात 2 स्वर मिसळले की तो संयुक्त स्वर बनत असतो. आणि ते 2 स्वर कसे आहेत, ए, ऐ, ओ आणि ओ. तुम्हाला पुढे जाऊन प्रश्न विचारले जाते, ए हा कोणत्या 2 संयुक्त स्वरांपासून बनलेला आहे किंवा ए, ऐ हा कोणत्या 2 स्वरांपासून बनलेला आहे, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे आ मध्ये ई किंवा मोठी ई मिसळल्यानंतर ऐ हा बनत असतो. तर अशा प्रकारे आता आपण शिकलाय की ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. यानंतर आपण पाहू इंग्रजीतील जे स्वर होते ते आहे ए आणि अ. पुढे सजातीय स्वर. हे बघा आता स्वर आपण 14 स्वरांची फोड केलेली आहे. त्यामध्ये ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर पाहिले. त्यामध्ये आता पुन्हा हे झाले स्वरांच्या उच्चारावरून. आता स्वरांच्या उच्चार स्थानाचे सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे सुद्धा 2 भाग पडतात. अगदी सोपं आहे, पाहूया. बघा एकाच उच्चार स्थानामधून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. अ, आ उच्चारस्थान कसं आहे, सारखं आहे, म्हणून यांना सजातीय स्वर असे म्हणतो. ई दोन्ही एकाच उच्चारस्थानातून निघालेले आहे, त्यामुळे यांना सुद्धा अ, आ, ई आणि उ यांना आपण सजातीय स्वर म्हणतो. तुम्हाला प्रश्न विचारले जाते, खालीलपैकी कुठला सजातीय स्वर आहे किंवा खालील पर्यायातून कुठला सजातीय स्वर नाही हे निवडा. तर अ, आ दोन्ही एकाच उच्चारस्थानावरून उच्चार होतो, त्याच्यामुळे हे सजातीय स्वर आहे. ई आणि उ हे सजातीय आहे. मग विजातीय म्हणजे काय, तर विजातीय स्वर आपल्याला माहिती आहे स्वराचं चालू आहे, फक्त स्वर 14 स्वर जे आहेत त्याबद्दल आपण अभ्यास करत आहोत. मग भिन्न उच्चारस्थान, अ आणि ईचा उच्चार सारखा आहे का, नाही. मग भिन्न उच्चारस्थानावरून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. अ मध्ये अ आणि ई याचा उच्चार वेगवेगळा होतो, स्वतंत्र होतो, म्हणून हे विजातीय स्वर आहे. हे सजातीय स्वर होऊ शकत नाही, कारण अ, आ असं उच्चारस्थान सारखं पाहिजे तेव्हाच ते सजातीय होतात. आणि ज्याचा उच्चार वेगवेगळा असतो त्यांना आपण विजातीय स्वर म्हणतो. मग अ आणि ई, आ, बघा ई आणि आ हे सुद्धा विजातीय स्वर आहे, कारण यांचा उच्चार हा सारखा नाही. उ, ए या सुद्धा स्वरांचा उच्चार सारखा नाही, म्हणून हे सुद्धा विजातीय स्वर आहेत. असे तुम्हाला पर्याय असते 1, 2, 3 आणि इथलं कुठला तरी एक पर्याय तो 4. यापैकी सजातीय स्वरांची जोडी निवडा. तर आपल्याला समजलं पाहिजे उ हे सजातीय स्वर आहेत. पुढे पाहू आपण स्वरादी. मग आता आपण 14 स्वरामध्ये पाहिलं होतं की 14 स्वर आणि 2 स्वरादी, 14 स्वर आणि 2 स्वरादी. मग ज्या वर्णांचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. ज्या वर्णाचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. मग हा तुम्हाला दिसतो अनुस्वार. एक काय असतो स्वरादीमध्ये, अनुस्वार, आणि दुसरा असतो विसर्ग. एक असतो
अनुस्वार आणि दुसरा असतो विसर्ग. बघा, ज्या वर्णाचा उच्चार करताना आधी स्वर येतो, अम, अम, याच्यामध्ये पहिले अ आला, त्याच्यानंतर अनुस्वार आलेला आहे. म्हणजेच एखाद्या विसर्गाचा जेव्हा आपण स्वरादीचा जेव्हा वापर करतो तेव्हा आधी एक स्वर येत असतो आणि त्यानंतर अनुस्वार किंवा शीर्षबिंदू येत असतो. आहा, आहा, स्वर आधी आला, त्यानंतर विसर्ग आला. म्हणजेच ज्या वर्णाचा स्वरादी म्हणजेच स्वर आधी, स्वरादी म्हणजेच स्वर आधी, स्वरादीच्या आधी स्वर येत असतो. स्वरादीमध्ये काय असते, शिरोबिंदू असते, त्यालाच अनुस्वार म्हणतो आपण. जसं आंबा, अंक, यामध्ये हा जो आहे तो शिरोबिंदू आहे, यालाच आपण अनुस्वार सुद्धा म्हणतो आणि ते काय आहे, स्वरादी आहेत. विसर्ग जेव्हा आपण दुःख लिहितो, दुःख लिहिताना विसर्ग याचा आपण वापर करत असतो. तर आपल्या वर्णमालेत एकूण 14 स्वर आणि 2 स्वरादी आहेत, हे आपण पाहिले आहे. यापुढे आता व्यंजन. मग एकूण आपल्याला आपल्या वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. किती? 52. तर त्यामध्ये स्वरांची संख्या किती झालेली आहे आपली? 14. त्यानंतर स्वरादी 2. आता व्यंजन, एकूण व्यंजन आहेत आपले 34. मग आता किती झाले? एकूण 50 झाले. मग 2 काय आहेत? तर 2 विशेष संयुक्त व्यंजने आहेत. विशेष संयुक्त व्यंजने, ते एकूण 2. आणि असे एकूण एका पद्धतीने एकूण आपल्या वर्णमालेत 52 वर्ण आहेत. मग व्यंजने कोणती? तर ज्या वर्णाचा उच्चार अ या स्वराच्या मदतीने होतो, म्हणजेच जे वर्ण आहेत त्याला स्वराचा आधार घ्यावा लागतो, तेव्हाच त्याला व्यंजने असे म्हणतात. व्यंजनांना परवर्ण म्हणजेच दुसऱ्यावर अवलंबून असणारे किंवा स्वरांत असेही म्हणतात. बघा, हा क तुम्हाला दिसतो आहे, हा क आहे अक्षर. मग याला व्यंजन का म्हणायचं नाही? तर ज्याचा पाय मोडलेला असतो तो असतो व्यंजन, आणि व्यंजनामध्ये स्वर मिसळला की तो बनतो अक्षर. लक्षात ठेवा, ज्यावेळी व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो तेव्हाच तो अक्षर बनतो, आणि ज्यावेळी ज्याचा पाय मोडलेला असते तो असतो व्यंजन. मग क पासून ज्ञ जे आहे ते व्यंजने आहेत, पण त्यांचे पाय मोडलेले असतात. मग त्यामध्ये जेव्हा कचा उच्चार करताना कचा पाय मोडला, अधिक त्यामध्ये अ मिसळ, तो बनला क हा अक्षर किंवा वर्ण बनला. क हा अक्षर किंवा वर्ण बनतो, परंतु त्या क मध्ये अ मिसळावा लागतो. ग असेल, ग मध्ये सुद्धा अ मिसळावा लागतो, तेव्हाच याचा पाय मोडलेला असते, तेव्हाच ग हा पूर्ण स्वतंत्र उच्चारला जातो आणि ग हा अक्षर बनत असतो. म्हणजेच व्यंजन म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना अ या स्वराचा किंवा इतर स्वरांच्या मदतीने त्याचा उच्चारस्थान पूर्ण होतो, त्या वर्णांना आपण व्यंजने असे म्हणतो. मग असे व्यंजने किती आहेत आपले? तर आहे व्यंजने 34. हे गोष्ट लक्षात ठेवा. क पासून ज्ञपर्यंत. व्यंजनाचे काही प्रकार पडतात, त्यामध्ये तुम्हाला हे नाही, त्यामध्ये अनुनासिक हे आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर प्राणवर्ण आणि आपण स्वतंत्र वर्ण आणि विशेष संयुक्त व्यंजने याचा अभ्यास आज करणार आहोत, कारण तुमच्या अभ्यासक्रमात या घटकांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मग आता आपण पाहिलं की एकूण 34 व्यंजने आहेत. 34 व्यंजने आहेत, त्यामध्ये क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहे. त्या 34 मध्ये या दोघांचा स्थान नाही, तर हे वेगळं स्वतंत्र आहेत. यातना सुद्धा 6 नोव्हेंबर 2009 पासून यांना आपल्या वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. मग बघा, ही तुम्हाला वर्णमाला दिसते आहे. मग क पासून हे जे आहे हे वर्ण आहे, परंतु हे 2 क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने
आहेत आणि हे एकूण 34 व्यंजने आणि हे 2 विशेष संयुक्त व्यंजने असे एकूण 36 व्यंजने झाली. म्हणजे 34 व्यंजने प्लस ही 2 विशेष संयुक्त व्यंजने. मग अनुनासिक म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो, ज्या वर्णांचा उच्चार नाकातून केला जातो त्या वर्णांना अनुनासिके असे म्हणतात. मग बघा हा तुम्हाला ड सारखा दिसतो, ड, पण हा ड नाही. मग इथे जो आहे तो काय आहे, बघा हा ड आहे. परंतु हा वाङ्मय जेव्हा उच्चारत असतो तेव्हा हा आहे, अंग आहे, वाङ्मय असा उच्चार करताना या अनुनासिकाचा वापर होतो. म्हणजेच हा ड नाही, याला ड उच्चाराचं नाही, तर अंग असं उच्चाराचं हा अनुनासिक आहे आणि याचा उच्चार आपल्या नाकातून निघतो. बघा इथं तुम्हाला दिसतं चंचल लिहितो आपण, चंचल, चंचल. त्या लिहिताना हा त्र सारखा दिसतो, पण हा त्र नाही, तर त्र हा जोडा अक्षर आहे. तो त अधिक र अधिक अ यापासून बनत असतो, पण हा त्र नाही, तर अन आहे. काय आहे, अन आहे. याला न चा उच्चार येतो, अन. आणि हा सुद्धा न, बाणाचा न, आणि हा नडाचा न, आणि हा म. अशा प्रकारे 5 आपले अनुनासिके आहेत, 5 आपले अनुनासिके आहे. यांचा उच्चार आपल्या नाकातून होत असतो, म्हणून यांना आपण अनुनासिके असे म्हणतो. मग महाप्राण वर्ण पहा, तर ह, ज्या वर्णाचा उच्चार करताना ह ची छटा येते, ह, बघा ख, ह आला. त्याचबरोबर घ, ह आला. छ, म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना ह ची छटा येते, ह असा उच्चार निघतो, त्यांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो. एकूण मराठीत 14 महाप्राण वर्ण आहेत, ते खाली दिलेले आहे बघा. ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध. ह चा उच्चार होत आहे. आणि स आणि ह हे फुफ्सातील हवा जेव्हा बाहेर फेकली जाते तेव्हा त्यांना आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो आणि त्याला ह ची छटा असते. तर हे लक्षात ठेवा फक्त, ज्याला ह, जो व्यंजन किंवा जो अक्षर उच्चारताना ह ची बाधा होते तेव्हा त्याला आपण महाप्राण वर्ण असे म्हणतो. त्यानंतर बघा स्वतंत्र वर्ण आहे. स्वतंत्र वर्ण ड हा आपल्या वर्णमालेतील स्वतंत्र वर्ण आहे. ज्या वर्णाला इतर कोणत्याही भाषेकडून घेतलेले नाही त्या स्वतंत्र वर्ण असे म्हणतात. आणि मराठी भाषेत ड हा एकमेव असा स्वतंत्र वर्ण आहे किंवा व्यंजन आहे. व्यंजन म्हणजेच का झालं, तर ळ मध्ये का मिसळलं आहे, अ मिसळलं आहे. त्यामुळे हा काय झालेला आहे, स्वतंत्र अक्षरसुद्धा झालेला आहे. आणि व्यंजन म्हणजेच काय, तर इथं बघा तुम्हाला लंगडा दिसतो. तर ज्या व्यंजनामध्ये अक्षर मिसळलेला, ज्या व्यंजनामध्ये स्वर मिसळला जातो तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त होते, तो अक्षर पूर्ण अक्षर होत असतो. त्यानंतर संयुक्त व्यंजने आपण 2 पाहिली, ते आत्ता पाहिलेली व्यंजने, आणि हे संयुक्त व्यंजने. कारण 2 व्यंजने एकत्र येऊन जेव्हा एखादा व्यंजन बनतो तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात. त्याच पद्धतीने आपण संयुक्त स्वर सुद्धा शिकलो होतो की 2 स्वर एकत्र येऊन जेव्हा स्वर बनतो तेव्हा ते संयुक्त स्वर असतात. पण 2 व्यंजने एकत्र येऊन जेव्हा व्यंजन बनते तेव्हा त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. मग श, इथे कोणते 2 व्यंजने आले आहेत, तर क आणि श. बघा हे लंगडे आहेत. क्ष, मग हे काय झालं, संयुक्त व्यंजन झालं आणि त्याच्यामध्ये अ मिसळला आहे, त्याच्यामुळे श हे अक्षर झालेलं आहे. आणि हे 2 व्यंजने एकत्रित येऊन जेव्हा क्ष बनला म्हणून त्याला संयुक्त व्यंजन असे आपण म्हणतो. मग ज्ञ कुठले 2 किंवा 2 पेक्षा जास्त, म्हणजेच एकापेक्षा जास्त व्यंजन जेव्हा एकत्र येऊन एखादं व्यंजन बनते त्याला आपण संयुक्त व्यंजन असे म्हणतो. तर आपण संयुक्त व्यंजन अभ्यासत आहोत. काही तांत्रिक अडचणीमुळे व्हिडिओ थांबलेला होता. तर क्ष हे क्ष आणि ज्ञ आपल्या वर्णमालेतील 2 संयुक्त व्यंजन आहेत. क्ष आणि ज्ञ. मग यांना संयुक्त व्यंजन का म्हणायचे, तर 2 व्यंजने
एकत्र येऊन दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यंजने एकत्र येऊन जो व्यंजन तयार होते किंवा जो अक्षर तयार होतो त्याला आपण संयुक्त व्यंजन असे म्हणतो. मग क्ष मध्ये काय आलेलं आहे, क आणि क्ष मध्ये दोन उच्चारस्थाने आहे क आणि क्षचे, त्यामुळे क्ष हे आपलं संयुक्त व्यंजन आहे आणि त्यामध्ये स्वर मिसळला तर क्ष हे अक्षर बनलेलं आहे. क्ष हे काय झालेलं आहे, अक्षर. याला काय म्हणायचं, अक्षर. जेव्हा व्यंजनामध्ये अक्षर मिसळतो तेव्हा ते जेव्हा व्यंजनामध्ये स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर बनते आणि क्ष जर अर्धा असेल तर तो व्यंजन असते. तो का असते, व्यंजन असते. मग ज्ञचं फोड बघा, द न ज्ञ. ज्ञ उच्चारताना द न आणि य या वर्णांचा उच्चार होतो, म्हणून हे एकपेक्षा जास्त म्हणजे दोन किंवा तीन व्यंजने एकत्र येऊन जेव्हा एखादा व्यंजन तयार होतो त्याला संयुक्त व्यंजन असे म्हणतात. मग ज्ञ हा ज्ञ पूर्ण आहे कारण याच्यामध्ये स्वर मिसळले आहे. जेव्हा व्यंजनामध्ये स्वर मिसळतो तेव्हा ते अक्षर तयार होत असते. मग क्ष आणि ज्ञ मध्ये बघा, क्ष अर्धा असेल, क्ष आणि ज्ञ दोन्हीही ज्याचे पाय मोडलेले असेल तेव्हा हे संयुक्त व्यंजने असतात. तेव्हा काय असतात, हे संयुक्त व्यंजने असतात आणि ते पूर्ण लिहिलेले असतात तेव्हा त्यांना आपण अक्षरे म्हणू किंवा वर्ण म्हणूया. अक्षरे किंवा वर्ण म्हणता येईल त्यांना. तर क्ष आणि ज्ञ हे दोन संयुक्त व्यंजने आहेत. व्यंजने त्यामध्ये दोन संयुक्त व्यंजने आहे. आता आपण काही प्रश्न पाहूया. तर बघा, पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा. आपण पाहिलेलं आहे ऱ्हस्व स्वर ओळखा. तर ऱ्हस्व स्वर 5 होते, अ, लहान ई, रू, लू आणि लहान ऊ. मग यापैकी आ हा दीर्घ आहे, ई ही दीर्घ आहे आणि ए सुद्धा हा संयुक्त स्वर आहे किंवा तोच संयुक्त स्वर सुद्धा दीर्घ स्वर असतो. म्हणजे यामध्ये रू हा ऱ्हस्व स्वर आहे. त्यानंतर पुढीलपैकी दीर्घ स्वर कोणता, तर दीर्घ स्वर कोणता, यामध्ये दोन दोन अक्षरांचे पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये अ आणि रू आपल्याला ऱ्हस्व स्वर दिसते, रू आणि लू हे सुद्धा ऱ्हस्व स्वर दिसतात, अ आणि हे सुद्धा आपल्याला ऱ्हस्व स्वर दिसतात. परंतु ई आणि मोठा ऊ हे आपल्याला दीर्घ स्वरांची जोडी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. मग भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात. भिन्न उच्चार स्वरातून निघणाऱ्या स्वरांना आपण शिकितलं होतं. आ हे काय आहे, सजातीय स्वर आहे, म्हणजे याचं एकाच उच्चार स्थानातून आ, ई, ई हे काय आहे, सजातीय स्वर आहेत कारण हे एकाच उच्चार स्थानातून निघालेले आहेत. मग भिन्न उच्चार स्तरातून भिन्न उच्चार म्हणजे अ आणि ई हे भिन्न उच्चार झाले, अ, ई. मग भिन्न उच्चार स्तरातून निघणाऱ्या स्वरांना आपण विजातीय स्वर असे म्हणतो. उच्चार स्तरावरून स्वजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे दोन स्वरांचे प्रकार पडतात. नंतरचा प्रश्न पाहूया. चला, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत. आता सांगितलं होतं की मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. एकूण 52 वर्ण आहेत. त्यापैकी 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने असे एकूण 52 वर्ण आहेत. मग मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती, तर हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे की स्वरांची संख्या ही किती आहे, तर ही स्वरांची संख्या आहे. स्वरांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आपण पाहिले की संयुक्त स्वर, त्यानंतर ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि स्वरादी. स्वरादी हे स्वरामध्ये येत नाही, ते वेगळे आहे. म्हणजेच ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर असे आणि इंग्रजीचे 2 स्वर असे मिळून एकूण 14 स्वर आहेत. तर अशा प्रकारे आपण आज स्वर आणि व्यंजन यातील महत्त्वाचा भाग अभ्यासलेला आहे. तर
वर्णमाला ही खूप मोठी आहे, कमी वेळात हे शक्य होणार नाही. त्यामुळे आपल्या शिक्षकांकडून दुपार सत्रात वर्णमाल्यावर जास्त सराव करा, जेणेकरून आपले प्रश्न चुकणार नाही. आणि याच्यावर सराव प्रश्नसुद्धा खूप आहेत, त्यासुद्धा सराव प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव करावा. यापुढे आपण वर्णमालेतील अल्पप्राण, महाप्राण, त्याच्यानंतर अर्धस्वर, उष्मे हे सुद्धा आपण पुढच्या तासिकेत घेणार आहोत. तर आज इथेच थांबतो आणि पुढील तासिका इंग्रजी या विषयाची आहे. धन्यवाद.